नमस्कार मित्रांनो, निशाईमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. श्री संत बाळूमामांना प्रत्यक्षपणे ज्यांनी पाहिलं ती आजी आपल्यासोबत आहे. आजींचं वय जवळजवळ 80-85 पर्यंत आहे. समोर तिनं पाहिलं, मामासंग ती बोललेली आहे, मामानं तिनं पाहिलेलं आहे आणि आशीर्वाद देखील घेतलेला आहे. असं थक्क करणारा प्रवास या आजीबाईचा आहे. आपल्यासोबत आजी आहेत अनुसया धोंडराम जाधव, संपूर्ण आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे. तर आजी, आपलं नाव काय आणि कसा प्रवास केला तिथपर्यंत? बाळूमामाची तर तिथं आम्ही आमचं वडील चुलता आम्ही मेतक्याला कापशी मेतक्याला भंडारला जायचा. 1-2 वस्ती राहून तिसरीची गाडीची पण जायचा. आम्ही झगा जंपर घालीत पहिले. मग आमचे तिथनं आला की ते एक 7-8 वर्षां 7-8 वर्षांतरी असेल तर बाळूमामा इकडे चालत येऊन ह्याला आदमापूरला त्यांनी जागा बघितला. जागा बघून ते जागा मागितला. तर मरगुबाईचे देऊळ होतं तिथं तिने प्रवास केला. मरगुबाई देवळात बसू लागले. मग आम्ही काय करता, आम्ही 15-16 वर्षाच्या पूर्वी चौघी आमच्या गल्लीतल्या भावकीतल्या आम्ही बाळूमामा इथं आल्यात म्हणून आम्ही जायचा. मग कुणाची आई भाकर द्यायची, कुणाची ताजी द्यायची, कुणाची शिळी द्यायची, ते आम्ही घेऊन जायचा. कोण चटणी घ्यायची, कोण कांदा घ्यायचा. मग आम्ही तिथं जायचा. तिन्ही बाजरीवर बसत होतं मरगुबाईच्या देवळात. त्यांचा बाजरीवर प्रवेश होता. मग आम्ही तिथे गेला. आम्हाला काय म्हणायचं, रांडावर मला का देवाण काढलाय, तो आलासा पाया पडाय मला, बरोबर शिवा द्यायचं. शिवा दिले की आणि असायचं. असं गेले बसा खाल म्हणायचं, खाल बसा. आता काय आणलं हे आम्हाला सांगा, तुम्ही काय आणलं, तुला काय आणलं. आम्ही चौघी जायचो. कोण म्हणायचं चटणी भाकरी आणली मामा, कोण म्हणायचं झुमका आणलाय, कोण म्हणायचं रस वांग आणलंय. मग काय नाही, बसा तुझ्यातली कोरभर चौघी कोरभर भाकरी घ्यायचं. जेवलंय होय, कोरभर भाकरी घ्यायचं, खायचं, आम्हाला खायला लावायचं, पाणी प्यायला लावायचं आणि नीट वाटण शिस्तीत जावं मग सांगायचं. मग तसंच करीत मी 15-16 वर्ष होत आली. मग आम्ही तिने यायला लागलं. मग तिथं तिने जागा बघितला, तिने ते मागितलं, ते बांधलं केलं सगळं. ह्याच्यात घोडं करायचं सुरुपली आहे, त्या सुरुपली घर होतं कोणाचं शेतकऱ्याचं. तिथं त्यांनी वस्तू इकडे बांधायला तवर का त्यांनी आले नाहीत 7-8 वर्ष. तिथं बांधायला आलो आम्ही. तिथं आमची चुलत बन आणि मी आणि एक बाई तिघी आम्ही जेवण घेऊन भाकरी घेऊन कापशी ह्याला सुरुपलीला इष्टीन तवा काय इष्टी एवढ्या भरपूर नव्हत्या. कशांतरी जायचा ट्रकान बिरकान कशांतरी काय गावाला त्याने जायचा. तिथं सुरुपली उतरत आहोत. तिथनं चालत जायचं पांदाया पांढीन चालत जायचं. तिथनं जाऊन तिथं बसलं, पाया पडलं की त्याची जेवण दिवण हे करून राहून 4-4:30 आम्ही गावाकडे येतात. मग तिने असं करत मग आमचं जाणत्या झालो आम्ही. मग तिने इकडे बांधायला सुरू केलं, इकडे यायला सुरू केलं. मग तिकडे मेतक्याला जायचं बंद झालं आम्ही. मग आम्ही इथंच प्रवेश करायला आलो. कुठे आदमापुरा बाळूमामा पटका धोतर खांडवशेला घोंगडे पायात. मग ते तसं करत मग आम्ही जाणताला मग त्यांनी बांधलं. मग त्यांनी आम्ही बांधला मग आम्ही जाणता. मग लग्न झाली, कुणाचं मागं झालं, कुणाचं पुढे झालं. मासं सगळं करत मग ते आम्ही वर्ष होतो. आवडील मारलं, भाऊ नकाडा म्हणून तिथं राहायला जमीन. बाळूमामा कसं बोलायचं, कसं काय नेमकं? बाळमा हाय असंच बोलायचं व्यवस्थित. हायच भंडारा काय सगळं घोंगड्याशिवाय बसत नव्हतं. घोंगडे आणि भंडारा लावायचं आणि एका मला हे पाय दुखायला तो भंडारा खा आणि चालत जा म्हणायचं. होय, एवढं व्यवस्थित सगळं म्हणायचं. आता हाय चेहरा असा चेहरा त्याचा होता. एवढी गर्दी होत होती तेव्हा एवढी गर्दी नाही. माणसं जायची एवढी माणसं. आता गर्दी झाली, आता सगळ्या मुलकात रहिवास झालाय, तेव्हा एवढा नव्हता. आणि तुम्हाला तुझ्याकडे कधी बोलल्यात काय, कधी तू पाया पडलीच असते? बोललं आणि आम्हाला चौघीसनी त्याने काहीतरी असं काहीतरी सांगितलं. आम्ही असं बसलो होता भुईला, त्याने होतं बाजऱ्यावर असं सांगितल्यावर चौघीसनी त्यानं सांगितलं तसं आम्हाला घडलं. म्हणजे तुमच्या आयुष्यात प्रत्येकाच्या जे सांगितलं तेवढं मामाने सांगितलं तसं झालं. तुझ्या नशिबात असं होणार, तुझ्या नशिबात असं होणार, तुझ्या नशिबात असं होणार. म्हणजे तू प्रत्यक्षात तुम्ही बाळूमामा बघितले. मग तुमच्या कधी बाळूमामाने समाधान घेतले? मी बाळूमामा माझं कुन्नूरला कुन्नूरला आल्यावर कुन्नूरला गेल्या त्यांनी बनवतं नाही तर राहिल्यावर मग त्यांचं समाधान जायचंच की. नरतोड्यात जातो नरतोड्यात कुठं असं बाळूमाई तुझं? कुठे? नरतोड्यात बाळूमा मुगदूम, बापू मुगदूम, नेसा पाटील
हा हा मग आमच्या तिथं नाव एसा पटेल, आमच्या वडिलाचं नाव रामा पटेल. बर बर तिथे होतं. म्हणजे नंतर तुम्ही चहा पाणी कवा जेवत नव्हतं, कवा चुकून जेवत होतं, चहा पाणी नाश्ता करत होतं. मग तिथल्या कधील्या बायका भाकऱ्या बायका पाया पडाय त्या शिवा, मग हे शिवा द्यायचे. ते शिवा जरा देत होतं, ते शिवा दिल्यावर चांगलं व्हायचं. म्हणजे बाळूमामा शिवाय दिले की काम व्हायचं, काम व्हायचं, का चांगलं व्हायचं, शिवाय दिली चांगलं व्हायचं. बरोबर. कुठल्या कामाला निघालं तर ते घडत. बरोबर. आणि बाळूमामा मग आत्मापुरात ज्यावेळी आले त्यावेळी बकरी घेऊन आले काय? बकरी गडी होते की बाळूमाचं लग्न आहे ना? मग लग्न बाळूमाचं गडीच होतं की बकरी राखायला. अजून बी आहेतच की. हा बरोबर. अजून गडी आहेत बाळूमामाचं बकरी राखायला. बरोबर. फेरावर. आणि ते बापू बगदूम गड्यांचे पैसे बघिता. मग ते त्यापासून बापू बगदूम मग ते मेला घेता. ते बापू बगदूमी मेला. राम मुगदूम होता त्याच्या सेवाला ते वारला वाटतं. बाबा मला तापट स्वभाव जरा चिडायचं कशात चिडायचं आणि अगदी मजूरपणे व्यवस्थित जावा, व्यवस्थित बोला, अगदी समजन. म्हणजे दोन्ही चिडपण आणि समजन पण, काळजी बी करायची, असं त्यांचं वागणं होतं. धोतार, पटका, खांद्या घोंगडे, पेटा तो आता हा एक फुटत असंच होतं पहिलं बसायचं. ते ऐकाय मिळालं मला. मुळी महाराज आणि बाळूमामा मुळी महाराजांशीच होतं. बरोबर. ते इथं गारगोटीच नाही म्हणा. आणि एक शेतकरी काहीतरी पेरत होता, म्हणजे म्हणतेला ऐकलं. बरोबर. शेतकरी काहीतरी पेरत होता, पेडवणं अशी येत होती, बांधावणं चालतच येत होती ती. तेव्हा पूर्वी माणसं कुठल्या इष्टीला बसायची. बरोबर. त्यानं काय विचारलं, बाबा काय पेरतो? त्यानं काय उत्तर द्यायचा त्या शेतकऱ्या? हे त्यानं उत्तर दिल्यावर तुम्ही निघून गेले. त्याने काय बोललं नाहीत, बाळूमामा बी काय बोललो नाहीत आणि मुळी महाराज बी काय बोललो नाहीत. म्हणजे तेव्हा ऐकाय मिळालं तर, म्हणजे काय प्रत्यक्ष आम्ही मुळी महाराजांनी बघाय नाही, ह्या मामाने बघितल्या. मला पक्का आम्हाला कळतं. लग्नाला आम्ही 15-16 वर्षाचे होतो, आम्हाला पुरा कळतं सगळं. बरोबर. मग तिने गेल्यावर ते उगून आल्यावर ते भात होतं का काय होतं, त्याला नुसती झिरमुळ्यात त्या झिरमुळ्यात बाहेर पडल्या. नाही त्याला पीक नाही आलं. मग बाळूमामाचा तिने म्हणजे हे प्रत्यक्ष खरं आहे, प्रत्यक्ष मग त्याचा शोध पडला. हे देव आहेत आणि हे काहीतरी ह्यांचं हे आहे म्हणून. मग त्याचा शोध पडायला सुरू केलेलं पब्लिकनं, भक्तांनी. मग पब्लिक सुरू झालं. मग त्या बाळूमामाचं दर्शन घ्यायला, बाळूमामाच्या पाया पडायला, बाळूमामाला गर्दी व्हायला यायला लागली, आमुषाला पौर्णिमाला यायला लागली. मग असं हे घडत गेलं.